नमस्कार. रेणुकाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही सगळ्यांनीच आपल्या घरी काहीतरी खास गोडाधोडाचा बेत केला असेल. त्याच प्रकारे माझ्या घरी सुद्धा गोडाधोडाचा बेत आहे. तो म्हणजे श्रीखंड, पुरी आणि बटाट्याचे भजे. यासाठी कालच मी श्रीखंडासाठी चक्का लावायला ठेवला होता दह्याचा. या ज्या क्लिप्स मी आता दाखवते आहेत त्या कालच्या रात्रीच्या आहे, जेव्हा मी चक्का बांधून ठेवला आहे. दही बांधून ठेवलंय चक्का बनवाय करता. आता हे रात्रभर यातलं पाणी व्यवस्थित निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी घट्ट असा चक्का आपल्याला इथे झालेला दिसतोय आहे दह्याचा. साधारणतः एक अर्धा लिटर दह्याचा हा मी चक्का लावला असेल. वाटीभर चक्का निघाला आहे. त्यात मी वाटीभरच साखर घेते आहे, कारण श्रीखंडाला जर बरोबरीने साखर असली तर छान प्रकारचा गोडवा येतो. तर ही साखर आता मी जी आहे ती पिठी साखर करून घेतली आहे. पिठी साखर 1 वाटी वापरते आणि ती मी चक्क्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिसळून घेणार आहे, म्हणजे साखर चांगली विरघळवल्या जाते. पिठी साखर वापरली ना तर पटकन विरघळते ती. प्रमाण सारखं वापरा, म्हणजे गोडवा चांगला येतो. आता ही साखर कालवून झाली आहे आणि मी त्याला चाळणीवर त्याचे छानपैकी लम्प्स काढून घेणार आहे चक्का आणि साखरेचे, म्हणजे एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी येईल आहे चक्क्याला, श्रीखंडाला सॉरी. आणि मग आपलं श्रीखंड खूप असं क्रीमी आणि मस्त लागणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे विकतचा चक्का सुद्धा वापरू शकता. त्यांनी सुद्धा खूप छान श्रीखंड होतं. मी त्या प्रकारचं सुद्धा केलं आहे. पण आज माझ्या घरामध्ये भरपूर प्रमाणात मुबलक असं दही उपलब्ध होतं, त्यामुळे मी दहीचा चक्का लावून आणि त्याचं श्रीखंड करते आहे. तुमची आवड, तुम्हाला जर विकतच्या याचं करायचं असेल तर त्या प्रकारे करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की छान असं क्रीमी श्रीखंड तयार झाला आहे. आता इथे मी गरम दुधामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घालून घेते आहे. आज मी केशर श्रीखंड करते आहे. तुम्ही विलायची श्रीखंड, जायफळयुक्त श्रीखंड असे वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड करू शकता, पण माझ्याकडे केशर श्रीखंड जास्त आवडतं. त्यांनी रंगसुद्धा खूप अप्रतिम येतो आणि चव पण छान लागते. मी इथे भरपूरसं केशर वापरते आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आला आहे केशराचा. नुसताच रंग नाही तर केशराचा स्वादसुद्धा अप्रतिम येतो. एकदा या प्रकारचं श्रीखंड सुद्धा तुम्ही करून बघा आणि तुमच्या एक्सपिरियन्सेस शेअर करा माझ्यासोबत. आता आपलं श्रीखंड इथे बनून तयार आहे. आता मस्तपैकी गरमागरम पुऱ्या करून घेऊयात. श्रीखंड पुरीचा बेत म्हणजे अप्रतिम बेत आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरोघरी गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी ही केली जाते, नाही तर पुरणाची पोळी. पण कारण उन्हाळा इथे वाढीस लागलेला असतो, तर श्रीखंड खाताना जास्त बरं वाटतं, कारण थंडावा देणारा पदार्थ आहे श्रीखंड. आता आपलं तेल छान तापलं आहे. तेल कडकडीत तापू द्या, मग लाटलेली पुरी टाका, म्हणजे पुरी फुगायला मदत होते. बघा कशी मस्त टम्म फुगली आहे पुरी, गोल्डन ब्राऊन. आणि अशा फुगलेल्या पुऱ्या, वा, अप्रतिम बेत आहे हा. तुम्ही पण करा, एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. आज तुमच्या घरी पै पाहुणे येणार असतील, त्यांच्यासोबत असा श्रीखंड पुरीचा बेत करून तुम्ही एन्जॉय करू शकता. माझ्याकडे साधारणतः 2 ते 3 माणसांकरता मी ह्या पुऱ्या बनवते आहे. तुमच्याकडे किती लोक आहेत त्या अंदाजाने बनवा. आता पुऱ्या आपल्या बनून तयार आहे, श्रीखंड सुद्धा तयार आहे. चला आता बराबर आपण बटाट्याचे भजे करून घेऊया. बटाट्याचे भजे आणि गोसावळ्याचे भजे सुद्धा खूप छान लागतात, पण आज माझ्याकडे मी बटाट्याचे भजे करायला घेतले आहे. एक मस्त कॉम्बिनेशन आहे श्रीखंड पुरी आणि बटाट्याचे भजे. सो इथे मी बघू शकता छान मस्त पातळ पातळ बटाट्याचे काप करून घेतले आहे. बेसन, त्याच्यामध्ये हळद, तिखट, जिरं, ओवा, तीळ आणि
कोथिंबीर, अशी भरपूरशी कोथिंबीर टाकून मी इथे पीठ मळून घेते आहे. ह्याच्यात कडकडीत तेलाचं मोहन मी वापरते आहे. तुम्ही हवं असेल तर यात सोडासुद्धा घालू शकता, पण सोडा घातल्याने भज्या अतिशय तेल पितात आणि तेलकट होतात, म्हणून मी युजली यात मोहन घालणं प्रिफर करते. आणि भरपूरशा कोथिंबीर आणि बाकी ओवा तीळ ह्यांनी खूप छान अप्रतिम चव येते भज्यांना. आता इथे भज्यांचं पीठ फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही अशा कन्सिस्टन्सीचं मळून घेतलं आहे. आता काप त्यात बुडवायचे आणि फटाफट घ्यायचे भजे तळून. मस्तपैकी गरमागरम क्रिस्पीशे भजे तयार. आंबट गोड श्रीखंड, मस्त गरम टम्म फुगलेली पुरी आणि बटाट्याचे भजे. आहा, अप्रतिम बेत आहे हा. नक्की करा आणि एन्जॉय करा तुमचा गुढीपाडवा. रेणुकाज रेसिपीकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं हे नवीन मराठी वर्ष जे आहे ते सगळ्यांना आनंदाचं, आरोग्याचं आणि समृद्धीचं जाओ, ही आमची सदिच्छा. एन्जॉय युअर गुढीपाडवा विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. स्टे ट्यून विथ रेणुकाज रेसिपी. आजचा जर माझा बेत तुम्हाला आवडला असेल गुढीपाडव्याचा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या रेसिपीला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्या आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुम्ही गुढीपाडव्याला काय केलं हे माझ्यासोबत शेअर करा.